आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापूर कुळगावमध्ये इतिहास घडतोय आणि त्या इतिहासाच्या उंबरठ्यावर उभं नवीन नेतृत्व। मी प्रतिनिधी विजय गायकवाड। श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ निर्धाराच्या नजरेने उभ्या असलेल्या या व्यक्ती म्हणजे रोशन उर्फ रोशनी सोनकांबळे। प्रभाग क्रमांक 10 मधून बदलापूर नगर परिषद निवडणुकीत प्रथमच तृतीयपंथीय समाजातून उमेदवारीच्या तयारीला लागलेलं नाव। आजवर आवाज नसलेल्या समाजाच्या प्रश्नासाठी आवाज बनण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली आहे। स्थानिक पातळीवर पाणी, रस्ता, स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवताना त्यांनी दाखवलेली कामगिरी आणि सरकारी योजना, सुविधा व निधींबाबत प्रशासनाकडे वारंवार धाव घेताना दाखवलेली जिद्द, यातूनच नागरिकांनीच पुढाकार घेत आता तूच आमचा चेहरा बन अशी मागणी रोशनी यांच्या पुढे ठेवली। कुळगाव बदलापूरच्या राजकारणात परंपरेच्या चौकटी मोडून समानतेचा आणि विकासाचा नवा ध्वज फडकवण्याचा हा पहिला ऐतिहासिक प्रयत्न। छत्रपतींच्या प्रेरणेने, धैर्याने आणि समाजदायित्वाच्या शक्तीने सज्ज रोशनी सोनकांबळे आता निवडणुकीच्या मैदानात उतरायला सज्ज। प्रश्न विकासाचा, प्रश्न सन्मानाचा, प्रश्न प्रतिनिधित्वाचा आणि हा लढा केवळ एका प्रभागाचा नाही तर बदलापूरच्या बदलत्या राजकीय परंपरेचा आहे। बदलापूर हे ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य मोठे शहर आहे आणि या शहरात आज तृतीयपंथीयांनी उमेदवारीसाठी पुढे आलेले आहेत। बदलापूरच्या राजकारणातील ही ऐतिहासिक घडामोड आमच्या कॅमेऱ्यातून थेट तुमच्या समोर। धन्यवाद। विकासाची कामं अजून काही गोष्टी मला करायच्या आहेत, पण काही गोष्टीमुळे मला अडथळे आलेले आहेत। पण नगरपालिकाकडनं जर मी उमेदवार म्हणून उभी राहिले तर विकासाची अजून कामं मला त्याच्यामध्ये करायची आहेतच। आणि मी बदलापूर गावात स्थानिकच आहे आणि एक ट्रान्सजेंडर म्हणून मी इथली स्थानिक गाववाली असल्यामुळं मी काही त्यांच्या समस्या सोडवलेल्या आहेत ना, अजून त्यांच्या समस्या मला सोडवायच्या आहेत। माझा प्रभाग नंबर 10 आहे आणि विकासाची कामं तर समजा केली ते काय बोलू शकतच नाही। तुम्ही माझ्या आधी स्वतःच तुम्ही येऊ शकता आणि गावामध्ये लोकांना स्वतः विचारू शकता का रोशनीने गावात विकासाची कामं किती केलेली आहेत। माझ्याकडनं ऐकण्यापेक्षा गावातल्यांकडनं बेस्ट राहील। आणि मी लोकांना काही वस्तू दिलेल्या आहेत तर मी अशा शो नाही केले त्या गोष्टींचा का किंवा स्टेटस नाही ठेवला, मी माझ्या मनातच ठेवलेले आहेत। कोणाचा हॉस्पिटल असो, कोणाची डिलिव्हरी असो, कुणाला कुठे न्यायचं असलं मी माझ्या पदरने लिहिलेलं आहे। काही लोक एखाद्याला 100 रुपये जरी मागितले तर संध्याकाळी कॉल करतात, थांबा तुम्हाला संध्याकाळी पैसे देतो, पण तसं होत माझ्याकडे आल्याच्या नंतर किंवा 100 असो किंवा 50 असो मी त्यांना ती त्यांच्या घरपर्यंत स्वतःहून द्यायला जाते, पण रिटर्न मी कोणाकडे मागत नाही। हा माझा काम आहे ना अजूनपर्यंत ह्याची माझ्याकडे जेवढं त्याच्यापेक्षा मोठा मी त्यांच्यासाठी काही गोष्टी अजून करणार। फक्त माझ्या विकासाच्या कामाची मला अजून आवड आहे आणि अजून काही गोष्टी मला करायच्यात। मी कधी सोशल मीडियावर जास्त बोलेन त्याच्यामुळे माझे शब्द जरा अडकतात। मी गाववाले असल्यामुळे काही गोष्टी माझ्या गावडल शब्द तोंडात निघतात, तर काही चुकला मकला असेल तर मी अजून क्षमा। कधीपासून राहता तुम्ही इथे? आम्ही स्थानिकच आहेत, पहिल्यापासून इथं गाववालेच आहेत या इथले बदलापूर गावातले। आणि मतदान किती नंबर मध्ये आहे तुमचं? 10 नंबर वॉर्डला आहे। अच्छा, आणि तिथूनच उभं राहायचं तुम्हाला? हो, तिथूनच उभी राहणार आहे मी। अशोक सोनकांबळे, राहणार बदलापूर गाव, आंबेडकर चौक, प्रभाग नंबर 10। आता ह्या नगरपालिका इलेक्शनसाठी मी अपक्ष म्हणून उभी राहिलेली आहे। मी याच्या आधी पण खूप गरीब लोकांची कामं केलेली आहेत आणि जेवढी माझ्याकडनं अपेक्षा आहे तेवढी मी कामं केलेली आहेत। पण काही लोकांची अशी इच्छा आहे का मी उमेदवार म्हणून, नगरसेवक म्हणून गावात पाहिजे आहेच त्यांच्यासाठी। आणि मी समजा नगरसेविकाच्या पदाला झाले आणि काही गोष्टी माझ्याकडनं विजयी तर झाले तर मी लोकांसाठी नगरपालिकेकडनं त्यांच्यासाठी अजून उंचावरती कामं नेणार, अजून त्यांची कामं करणार। 5 वर्षात कुणी त्यांच्यासाठी केलेलं नाही, मी त्यांच्यासाठी करणार ना, अजून पण मी त्यांच्यासाठी करते। अजून पण माझा रेकॉर्ड तुम्ही चेक करू शकता बदलापूर गावामध्ये का रोशनीनी गावात कामं केल्यात का नाही केल्यात। मी माझ्या स्वतःच्या पदरनी लोकांची कामं केलेली अजून पण मी देतेच। कोणाचं हॉस्पिटल असो, काही नाही असो, काही लोक व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात का ह्यांना मी जेवण दिलाय, ह्यांना आम्ही हे दिलाय, पण मी असं स्टेटस आजपर्यंत ठेवलेला नाही। मी फक्त शब्दाची गोडीच गावात ठेवलेली आहे ना, अजून पण तशीच करणार।